तुमच्या सर्वांची सकाळ पण गरमागरम चहाने होते का हो ना, अगदी आमच्यासारखेच. आम्ही पण सकाळी वाफाळता चहा घेऊनच आमच्या दिवसाचं श्री गणेशा करतो बरं का. नमस्कार, मी मयुरी आणि मी सायली. आज आम्ही दोघींनी बेत केला आहे अस्सल महाराष्ट्रीयन थाळीचा. पुरी, पिवळ्या बटाट्याची भाजी, केशर विलायची श्रीखंड, डाळ, भात, कुरडई, पापड आणि थंडगार ताक. चहा नावाचे अमृत प्राशन केले आणि लागलो कामाला. चुलीतील अग्नी प्रज्वलित करून एकीकडे बटाटे स्वच्छ धुवून उकडायला ठेवले, तर दुसरीकडे भातासाठी पाण्याचे आधून ठेवले. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घातले. भाताच्या पाण्याला उकळी येईपर्यंत एकीकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. स्वयंपाक करताना असेच असते ना, स्वयंपाक करताना वेळेचे आणि असलेल्या कामाचे एकदम व्यवस्थित नियोजन केले ना की कितीही मोठा आणि कितीही अवघड स्वयंपाक असू दे, त्याचा फारसा त्रास होत नाही, अगदी सहजरित्या होतो. आता भाताच्या पाण्याला उकळी आली होती, तर त्यात धुवून ठेवलेला तांदूळ शिजण्यासाठी घातला. आता एकीकडे भात आणि एकीकडे बटाटे यांची जणू शिजण्यासाठी स्पर्धाच चालू होती म्हणा ना. भात आणि बटाटे शिजून होत आहेत तोवर एकीकडे आम्ही पुऱ्यांसाठीची तयारी करायला सुरुवात केली. पुऱ्या करण्यासाठी एका परातीमध्ये हवे तेवढे गव्हाचे पीठ घेतले. त्यानंतर त्यामध्ये मीठ, रवा, साखर आणि बेसन पीठ घातले. या सर्व गोष्टी घातल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेतली. रव्याने पुऱ्यांना एक प्रकारचा करकरीतपणा यायला मदत होते आणि साखरेने पुऱ्यांचा रंग अतिशय सुंदर असा सोनेरी व्हायला मदत होते. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर अशी कणिक मळून घेतली. आता घट्ट असा कणकेचा गोळा मळल्यानंतर थोडेसे तेल घेऊन त्या कणकेला तेलाचा हात लावून घेतला आणि 15 मिनिटांसाठी ही कणिक बाजूला ठेवली. एकीकडे भात शिजलाच होता, त्यामुळे त्या रिकाम्या झालेल्या चुलीवर सायलीने तळण तळण्याची तयारी सुरू केली. तळण्यासाठी तिने त्यावर कढई ठेवून तेल तापवण्यास ठेवले. त्यानंतर तापलेल्या तेलामध्ये पांढरी शुभ्र अशी गव्हाची कुरडई टाकून तळून घेतली. एका पाठोपाठ तळण्यासाठी कुरडई, पापड, लहान मुलांच्या आवडीचे बॉबी, फ्रायम्स हे सर्व तळून घेतले. अशा रीतीने महाराष्ट्रीयन थाळीतला डाव्या बाजूचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कुरकुरीत असा पदार्थ तयार झाला. एकीकडे बटाटे उकडून झाले होते, तर सायलीने त्याची सालं काढून घेतली. बटाटे सोलल्यानंतर भजी आणि बटाट्याची भाजी याच्यासाठी कांदा चिरणे, कोथिंबीर चिरून घेणे ही तयारी देखील करून घेतली. कांदा भजीसाठी उभा कांदा चिरून घेतला, तर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बारीक कांदा भाजीसाठी चिरून घेतला. त्यानंतर उभा चिरलेला कांदा एका पातेल्यामध्ये काढून घेऊन त्यामध्ये भजीसाठी लागणारे साहित्य काढून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर तर हवीच हवी. त्यानंतर हवे तेवढे पीठ घेतले, बेसन पीठ काढून घेतले आणि या मिश्रणामध्ये हळद, लाल तिखट, ओवा, धनेपूड आणि मीठ या गोष्टी काढून घेतल्या.
त्यानंतर थोडे थोडे पाणी कालवून भज्याचे पीठ कालवून घेतले. हे तयार झालेले मिश्रण बाजूला ठेवले. आधी सांगितल्याप्रमाणे बटाट्याच्या भाजीसाठी बारीक कांदा चिरून घेतला. बारीक हिरवी मिरची आणि कोथिंबीरही चिरून घेतली. उकडलेल्या बटाट्यांच्या बारीक फोडी करून घेतल्या. एकीकडे चुलीवर कढई तापायला ठेवली आणि तिच्यामध्ये तेलही तापायला ठेवले. तेल तापल्यानंतर त्यामध्ये फोडणीची तयारी केली. फोडणीसाठी अनुक्रमे आधी मोहरी, त्यानंतर जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून थोडेसे परतून घेतले. फोडणी करताना मोहरी ही चांगली तडतडलीच पाहिजे, पण जळाली नाही पाहिजे बरं का. हिरवी मिरचीचा सुद्धा अर्क तेव्हाच उतरतो जेव्हा ती चांगली परतली जाते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आणि आता हा कांदा चांगला मऊ सूत होईपर्यंत परतून घेतला. आता आपण पाहू शकतो कांदा चांगला मऊ परतला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून ठेवलेल्या त्या घालून पुन्हा एकदा परतून घेतले. वरून चवीपुरते मीठ घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून बटाट्याच्या भाजीचे देखणे पण अजून वाढवले. अशा रीतीने आपली बटाट्याची भाजी तयार झाली बरं का. एकीकडे पुऱ्यांची कणिक चांगली 15 मिनिटांसाठी भिजवली होती. तिच्या आता पुऱ्या लाटायला सुरुवात केली. छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायला लागलो आणि एकीकडे पुऱ्या तळण्यासाठी कढई तापायला ठेवली होती. लाटून झालेली पुरी चांगल्या कडक तापलेल्या तेलामध्ये सोडताच कशी टम्म फुगली बघा. आम्ही सांगितलेल्या पद्धतीने पुऱ्या करून बघा बरं का. अशा टम्म फुगतील तुमच्या पुऱ्या. अशाच एकामागं एक सर्व पुऱ्या तळून घेतल्या आणि मगाशी जे भज्यांसाठीचे पीठ काढून ठेवले होते त्याच्या भजी देखील काढून घेतल्या. भजी तळताना कांदा भजीचा जो काही खमंग सुवास पसरतो त्यानेच पोटातले कावळे ओरडायला लागतात, हो की नाही. आता वेळ आली सर्वात महत्वाचा गोड पदार्थाची. श्रीखंडासाठी आदल्या दिवशीच दही एका सुती कापडामध्ये बांधून ठेवले होते आणि त्याचा असा घट्ट चक्का तयार झाला. हा चक्का मोजून घेऊन त्यामध्ये आहे तेवढेच साखर घालून घेतली. पिठी साखर घातली कारण पिठी साखर लवकर विरघळते. लक्षात ठेवा, चक्का जेवढा आहे ना तेवढीच पिठी साखर घालणे फार गरजेचे आहे. त्याने तुमच्या श्रीखंडाचा गोडवा एकदम परफेक्ट होईल बरं का. हवी तेवढी पिठी साखर काढून घेतल्यानंतर हा चक्का आणि पिठी साखरेचे मिश्रण एकदम चांगल्या पद्धतीने कालवायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, हे खूप चांगल्या पद्धतीने फेटायला हवे तरच ते चांगले एकजीव होते. अजून ते एकजीव होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे दूध टाकले आणि पुन्हा एकदा फेटून घेतले. दुधामुळे त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अजून मऊसर होण्यास मदत होईल. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी बनवून ठेवलेले केशरचे दूध यामध्ये घातले. केशर विलायची श्रीखंडाला केशर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बरं का. त्याने त्याला जो स्वाद येणार आहे तो काही औरच असेल. केशर घातलेले दूध घातल्यानंतर हा चक्का पुन्हा एकदा फेटून घेतला. आता त्यामध्ये विलायची पावडर टाकली आणि विलायची पावडर टाकल्यानंतरही पुन्हा एकदा ते कालवून घेतले. तुम्ही पाहू शकता आपल्या श्रीखंडाची कन्सिस्टन्सी किती सुरेख झाली आहे. अशा रीतीने आपल्या थाळीतील सर्व पदार्थ बनवून झाले आणि आता आपण आपली थाळी वाढायला सुरुवात करतोय. सुरुवात केली डाव्या बाजूला सर्वात आधी मीठ, लिंबू, तळणाचे पदार्थ, कुरडई, पापड, त्यानंतर भजी वाढून घेतले.
त्यानंतर एकामागून एक आपण बनवलेले सर्व पदार्थ वाढून घेतले आणि अशा रीतीने आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार झाली आहे. कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा. तीन दगडांच्या चुलीवरील महाराष्ट्रीयन थाळी.